नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, 30 रुपयाचे शुल्क महा-डी-बी-टी पोर्टलवर ह्या 4 कागदपत्रासोबत भरला तर तुम्हाला वैयक्तिक शेततळे मिळेल आणि त्यासाठी अनुदानसुद्धा मिळेल. तर मित्रांनो, वैयक्तिक शेततळेला अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, अ, संकेतस्थळ कोणतं आहे, सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवीन महत्त्वाची व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशा प्रकारे वैयक्तिक शेततळ्याला अर्ज केल्याने 644 शेतकऱ्यांना जानेवारी 2023 ते 20 मे 2024 या काळात कृषी विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळे त्यांना ते वैयक्तिक शेततळ्याचा लाभ मिळालेला आहे. तर मित्रांनो, कृषी विभागाच्या प्रत्येक शासकीय योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याला महा-डी-बी-टीवरच अर्ज करावा लागतो. एकदा अर्ज करताना संबंधित शेतकऱ्याला जेवढ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो तितका पर्याय निवडू शकतो. मित्रांनो, जोपर्यंत त्याला लॅटरी पद्धतीने त्या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत तो अर्ज गृहीत धरला जातो. शेतकऱ्याला प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही. दरमहा प्रत्येक योजनेची संगणकीय पद्धतीने लॉटरी काढली जाते. त्यात निवड झालेल्या लाभार्थ्यांना ठराविक मुदतीत संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी लागतात. मुदती कागदपत्रे सादर केल्याने प्रत्यक्ष ह्यातील शेतकऱ्याला तो लाभ दिला जातो. सध्या वैयक्तिक शेततळ्याचे शेतकऱ्यांची सर्व अधिक अशा योजनांना ह्या पोर्टलवरती अर्ज सुरू आहेत. मित्रांनो, शेततळ्यासाठी आकारानुसार अनुदान, शेततळ्यासाठी साईज अनुदान, कागदासाठी अनुदान 15x15 18,721 28,275 20x15 26,747 अनुदान 20x20 38,417 अनुदान मिळतं. 25x20 50,000 मिळतं. 25x25 65,000 मिळतं. 20x25 75,000 मिळतं. 30x30 75,000 मिळतं. 34x34 75 असा अनुदान मिळतं. कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कोठे करावा पहा. वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करताना लाभार्थीच्या नावाचा 7/12/8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र अशी कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करताना अपलोड करावी लागतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केवळ 23 रुपये 60 पैसे शुल्क आहे. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी केल्यावर शेतकऱ्याला पहिल्यांदा त्या अर्जातील वैयक्तिक माहिती, पीक, कुटुंबाचा तपशील, वीज जोडणी, उपलब्ध सिंचन क्षेत्र स्रोत भरावी लागते. आधार क्रमांक, बँक खात्याला लिंक हवा. वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना महा-डी-बी-टी माहिती.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. मित्रांनो, तुम्ही ह्या सर्व अर्ज करताना तुमच्या बँकेला आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचं काम आहे, कारण तुमचं अनुदान येताना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जे आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कागदपत्रे आणि वेबसाईट, याच्यावरती तुम्ही वैयक्तिक घरबसल्या तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवरून तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा ही एक अपडेट आणि माहिती होती. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.